पेन मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रवींद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 13 नोव्हेंबर रोजी पाली शहरातून भव्य प्रचार रॅली काढण्यात आली। सर्वप्रथम उमेदवार रवींद्र पाटील यांनी अष्टविनायक तीर्थक्षेत्र श्री बल्लाळेश्वराचे मनोभावे दर्शन घेऊन पेन विधानसभा निवडणुकीत विजय प्राप्त होण्यासाठी बाप्पाला प्रार्थना केली। त्यानंतर पाली शहरातून खासदार धैर्यशील पाटील, निलिमा पाटील, प्रीतम पाटील तसेच महायुतीच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य प्रचार रॅली काढण्यात आली। या प्रचार रॅलीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत पुन्हा रविशेठ पाटील निवडून येतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला। तसेच यावेळी प्रचार पत्रके वाटप करून कमळ चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांना विजयी करण्यासाठी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नागरिकांना आवाहन केले। तसेच या प्रचार रॅलीचे सांगता महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून त्यांचा जय जयकार करत त्यांना वंदन करून करण्यात आली। यावेळी पाली शहरासह सुधागड तालुक्यातील महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुधागड तालुक्यात महायुतीची ताकद मोठी आहे, कारण महायुतीच्या माध्यमातून अनेक विकास कामे करण्यात आली आहेत। त्यामुळे महायुतीचे उमेदवार रवींद्र पाटील यांच्या प्रचाराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून तालुक्यात महायुतीच्या माध्यमातून जोरदार प्रचाराचा झंझाव सुरू आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका।